वाढत्या पावसाच्या या अपडेट्स नंतर आता वळूयात काही राजकीय घडामोडींकडे। लाडकी बहीण योजनेच्या साठी 46,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। 7,80,000 कोटींच्या कर्जाचा हवाला देत अर्थ खात्याने यावरती आक्षेप नोंदवलेला आहे। तरीही राज्य सरकारने ही योजना राबवली आहे। निवडणूक वर्षामुळे आक्षेप डावलत ही योजना डामटवली। लाडकी बहीण योजनेवरनं शासन आणि प्रशासन या दोघांमध्येच आता भिन्न मतं आपल्याला निर्माण होताना बघायला मिळत आहेत। आपण आपल्या योजना राबवायच्या नाहीत असं काही नाहीये। ही योजना आहे ही राज्यातील दीनदलित, गोरगरीब, कष्टकरी महिला वर्गाकरता आहे। कर्ज घेणं हा काही गुन्हा नाहीये। मंत्रिमंडळ आणि सत्ताधारी पक्ष माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे। दीनदलित जनतेकरता, महिलांकरता आहे, त्यामुळे ह्या योजना राबवल्या जाणार। आप चुनाव जीतने के लिए आपके तिजोरी में पैसा नहीं, आपके कटोरे में पैसा नहीं, और आप बड़ी बड़ी योजना की घोषणा करते हो, उसे डिसिप्लिन नहीं कहते। कहाँ से पैसा लाओगे इस बारे में आपके पास कोई योजना नहीं है। चुनाव खत्म होने के बाद योजना आप बंद करोगे, क्योंकि सरकार भी बदलेगी, सरकार आपकी नहीं रहेगी। तो एक प्रकार से करप्शन है। आज ही सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊतनी आमचं सरकार आल्यावर ही योजना बंद करू अशा पद्धतीचं वाक्य त्या पत्रकार परिषदेमध्ये वापरलेलं आहे। हे राज्यातल्या माता भगिनीने अतिशय काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे। लाडली बहीण योजना आणून आपल्याला आर्थिक सक्षम करू पाहताय, पण चुकून अगर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आपल्याला आर्थिक सक्षम करणारी ही योजना महाविकास आघाडीचं सरकार बंद करेल अशा पद्धतीची मानसिकता या महाविकास आघाडीच्या नेते मंडळींची आहे। कुठल्याही डिपार्टमेंटने एखादा संकल्प घेतला तर त्याच्यावर बरेच वेळा पॉझिटिव्ह नोट येते असं काहीच नाही। त्यामुळे ही एक तांत्रिक या ठिकाणी गोष्ट असते। महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय, त्या निर्णयाशी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे आणि महाराष्ट्रातल्या महिला भगिनींची महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे। हे पैसे महाराष्ट्रातल्या भगिनींच्या खात्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत असं वचन सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलंय आणि त्या पद्धतीने ते पैसे यायला सुरुवात होईल। ज्यांना महाराष्ट्राच्या तिजोरीची चिंता दाखवत या गरीब महिलांवर अन्याय करण्याची जी सुप्त मनात ही दृष्ट इच्छा आहे, तेच लोक असं बोलू शकतात। ज्यांना अर्थशास्त्र समजतं, तुम्ही 16 लाख 17 लाख लोकांसाठी 44,000 कोटी दिले, तेव्हा तुमच्या तोंडातून एक शब्द नाही निघाला। तेव्हा तर फेविकॉलच्या इंडस्ट्रीचा सर्व फेविकॉल तुमच्या ओठाला चिटकवला होता। पण गरीब आमच्या बहिणीचे पैसे द्यायला तेव्हा मात्र तुम्हाला एकदम अर्थशास्त्र, महाराष्ट्राची तिजोरी आठवते। काही तर मनात ठेवा।